श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पहिला येणारा महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत. आणि 2025 यावर्षी मकर संक्रांत ही मंगळवारी 14 जानेवारीला आलेली आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत हा सण 3 दिवस साजरा केला जातो. त्यामध्ये मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीच्या नंतरच्या दुसऱ्याच दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते. याप्रमाणे मकर संक्रांती हा सण 3 दिवसांचा असतो आणि या 3ही दिवसांचं वेगवेगळं असं आपापलं महत्त्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच संपूर्ण माहिती बघणार आहोत की भोगी हा सण आपल्याला कसा साजरा करायचा आहे, भोगी ही कशी साजरी करायची आहे आणि भोगीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे आणि तसंच भोगविडे म्हणजे काय आणि भोगीच्या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी ही कशी बनवायची आहे, यामध्ये काय काय टाकायचं आहे आणि तसंच भोगीच्या दिवशी आपल्याला कोणती कामंही वर्ज्य करायची आहेत आणि कोणती कामं करायची आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे भोगी या सणाची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि तसंच भोगी या सणाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे याबद्दल संपूर्ण महत्त्वपूर्ण माहितीही जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच तुम्हाला भोगी या सणाच्या दिवशी कोणती कामंही वर्ज्य आहेत आणि कोणती कामंही करायची आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल, भोगी सणाची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि भोगी ही आपल्याला कशी साजरी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. तर यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीला मंगळवारी आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी 13 जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्यात येईल. असं म्हटलं जातं की भोगी या सणाच्या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा आहे. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी जुन्या गोष्टींना दुर्लक्ष करून नवीन गोष्टींवर लक्ष दिलं जातं. भोगी या सणानंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो. धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकाच्या कापणीशी संबंधित आहे. भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची सुद्धा आठवण काढली जाते. कारण का तर इंद्रदेवाने आपल्या पृथ्वीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्षे पुढे पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हीच प्रार्थना इंद्रदेवांनी सुद्धा केली होती. त्यामुळे या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते. इंद्रदेवांची पूजासुद्धा या दिवशी केली जाते. भोगी हा सण मुख्यत्वे करून शेतकरी साजरा करत असतात आणि सर्वसामान्य घरांमध्ये भोगीच्या दिवशी तीळ लावलेली भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, भोगीची भाजी, पापड, वांग्याचं भरीत, चटणी, लोणी यांसारखे पौष्टिक पदार्थ हे बनवले जातात. माणसांमध्ये परस्पर आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो. तसंच या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळीही पेटवली जाते आणि त्यामध्ये काही वस्तू टाकून त्यांची आहुती दिली जाते. तर यावर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. त्यामुळे भोगी हा सण आपल्याला सोमवारी 13 जानेवारीला साजरा करायचा आहे. तर आपल्याला भोगीच्या दिवशी काय करायचं आहे म्हणजे भोगी या सणाच्या दिवसाची सुरुवात आपल्याला कशी करायची आहे. तर भोगी या सणाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि सकाळी लवकर उठून आपल्या संपूर्ण घराची साफसफाई, स्वच्छता आपल्याला करायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागा ही स्वच्छ पुसून मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपल्याला छोटीशी का होईना एक छान सुंदर रांगोळी काढायची आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे आपण दिवाळीला अभ्यंगस्नान हे करत असतो आणि तेव्हा आपल्या अंगाला आपण उटणं लावत असतो तर त्याच पद्धतीने आपल्याला भोगी या सणाच्या दिवशी उठण्याऐवजी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तिळही टाकायची आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकताना आपल्याला पांढरे तिळ हे टाकायचे आहेत आणि या तिळ टाकलेल्या पाण्यानेच आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने भोगी या सणाच्या दिवशी आंघोळ करायची आहे. तसंच यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. कारण भोगीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य देणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला भोगी या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे लवकर उठून आंघोळ करून आपण जेव्हा सूर्योदय होतो तर त्याच वेळेला आपल्याला सूर्योदयाच्या वेळीच आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. सध्या पौष महिना हा सुरू आहे आणि पौष महिन्यामध्येच मकर संक्रांत हा सण येत असतो आणि संपूर्ण पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांच्या पूजेला, उपासनेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. संपूर्ण पौष महिना हा सूर्यदेवांना समर्पित आहे. त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण महिनाभर सूर्यदेवांना अर्घ्य देणं जमत नसेल, त्यांची उपासना करणं जमत नसेल तर निदान तुम्ही
मकर संक्रांतीनिमित्त भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य हे नक्की द्या। आणि भोगी या सणाच्या दिवशी सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यामुळे एका तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ हे टाकायचे आहेत। तसंच थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि लाल फूलसुद्धा त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। सूर्यदेवांना अर्घ्य देताना सूर्यमंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। भोगी या सणाच्या दिवशी सर्व भाज्या मिक्स करून त्याची भाजीही बनवली जात असते। मकर संक्रांत भोगी या सणाच्या वेळेस थंडीचे दिवस हे सुरू असतात आणि या थंडीच्या दिवसांमध्ये शेतामध्ये भरपूर प्रकारची पिकंही आलेली असतात। शेतामध्ये पिकांना बहर हा आलेला असतो, त्यामुळे या सर्व भाज्या मिक्स करून त्याची भोगीची भाजीही बनवली जाते आणि त्याचप्रमाणे भाकरी बनवताना तीळ लावून भाकरी बनवली जाते। तर या पद्धतीने या भोगीच्या दिवसाचा जेवणाचा आस्वाद हा घेतला जातो। भोगी हा सण आपल्या भारतामध्ये आणि तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। भोगीच्या दिवशी प्रसिद्ध अशी भोगीची भाजी बनवली जाते। मुळातच भोगी हा सण जानेवारी महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडीही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते, त्यामुळे भोगीच्या दिवशी अशी सर्व भाज्यांची मिक्स भाजी बनवली जाते। त्यामुळे भोगीच्या या भाजीमध्ये असलेले उष्णताकारक गुणधर्म हे आपल्या शरीराला उष्णता देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात। त्यामुळेच अशी ही भोगीची मिक्स भाजी बनवली जात असते आणि त्याचा आस्वाद या भोगीच्या दिवशी घेतला जातो। वातावरणामध्ये असलेल्या थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं आणि यासाठी आपल्या शरीराला उष्णता मिळावी, यासाठीच भोगीच्या दिवशी अशी मिक्स भाजी बनवली जाते। तर ही भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये काय काय टाकलं जातं, तर यामध्ये ऊस, हुरडा, वांग, बोरे, शेंगदाणे, पावटा, हरभरा, घेवडा, गाजर, कांद्याची पात, चाकवत, फ्लावर, वाटाणा, तर या सर्व भाज्या मिक्स करून त्यांची एक भाजीही बनवली जाते आणि त्यासोबत बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून भाकरीसुद्धा केली जाते। काही ठिकाणी या भोगीच्या भाजीला खेंगट असं सुद्धा म्हटलं जातं। थंडीमध्ये अशी भाजी बनवून ती खाणं हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरत असतं आणि म्हणूनच भोगीच्या या सणाच्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि या वाढत्या थंडीपासून आपल्या शरीराचं रक्षण व्हावं, आपल्या शरीराला उब मिळावी, म्हणूनच ही भोगी या सणाच्या दिवशी खास भोगीची भाजीही बनवली जाते आणि ती खाल्ली जाते आणि या भोगीच्या भाजीमध्ये तीळसुद्धा टाकले जाते आणि भोगी या सणाच्या दिवशी ही भाजी सर्वत्र केली जाते। मात्र ती करण्याची पद्धत ही थोडी वेगळी जरी असली तरी ही भाजी आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी केली जाते। भोगी या सणाच्या संदर्भात तुम्ही ऐकलंच असेल, न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं। म्हणजेच की जी व्यक्ती भोगी हा सण साजरा करणार नाही आणि ही अशी भोगीची भाजी खाणार नाही तर ती व्यक्ती सदा रोगी राहील, असा याचा अर्थ आहे। भोगीच्या दिवशी अशी ही भाजी खाल्ल्याने आपल्याला आरोग्य प्राप्त होत असतं। भोगीच्या दिवशी अशी मिक्स भाजी करून ती खाल्ल्याने आपल्याला संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून सुटका मिळते आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी अशी मिक्स भाजी भोगीची भाजी खाण्याला खूप महत्त्व आहे, कारण याच्या पुढचा जो ऋतू येणार असतो तर तो आपल्याला सोयीस्कर जात असतो आणि सध्या थंडीचा हा ऋतू चालू आहे, त्यामुळे या थंडीच्या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये सुद्धा या भाजीमुळे आपल्या आणि आपल्या मुलांचं संरक्षण होत असतं। त्यामुळेच भोगीच्या दिवशी अशी ही भाजी बनवून आपण सर्वांनी नक्की खाल्लीच पाहिजे, की ज्यामुळे पुढचा येणारा ऋतू आणि हा सध्या सुरू असलेला ऋतू हा आपल्याला बाधणार नाही। ही भोगीची भाजी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे आणि ही भाजी कशी बनवायची याबद्दल तुम्ही यूट्यूबला सर्च केलं की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी कशी करावी याबद्दल भरपूर रेसिपी मिळतील, तर त्याप्रमाणे तुम्हाला हवी तशी भोगीची भाजीही बनवू शकतात। तर बऱ्याच जणांकडे अशी भोगीची भाजी बनवून ती त्या दिवशी सुवासिनींना खाण्यासाठी सुद्धा बोलवलं जातं आणि तसंच त्यांना त्यांच्यासोबत ही भाजी त्यांच्या घरीसुद्धा दिली जाते आणि यामुळे काय होतं तर एकमेकांमध्ये परस्पर प्रेमभाव हा जागृत होतो आणि याचमुळे भोगी हा सण साजरा केला जातो। आणि त्याचप्रमाणे बऱ्याच भागांमध्ये ज्याप्रमाणे आपण संक्रांतीच्या दिवशी सुगड पुजतो तर ते भोगीच्या दिवशी काही जणांकडे सुगड पुजले जातात आणि ही पद्धत काही भागांमध्येच आहे। आणि या सुगडांमध्ये काय भरलं जातं तर आपण भोगीच्या दिवशी जी काही भाजी आणि भाकरी बनवतो तर ती भाजी आणि भाकरी त्या सुगडांमध्ये भरली जाते आणि यालाच भोगविडे असं म्हणतात। आणि त्यानंतर हे सुगड जे आहे तर ते तिसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी या किंक्रांतीच्या दिवसापर्यंत हे सुगड तसेच ठेवले जातात आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी या सुगडांमधली भाजी भाकरीही खाल्ली जाते। सध्या हिवाळ्याचा सीझन हा सुरू आहे आणि या सीझनमध्ये कोणतीही भाजी ही 2-3 दिवस चांगली राहते
ती खराब होत नाही। त्यामुळे अशी पद्धत काही ठिकाणी प्रचलित आहे। पण तुमच्याकडे ज्या पद्धतीने प्रथा प्रचलित असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। तर या पद्धतीने भोगीचा सण हा साजरा केला जातो आणि भोगीच्या दुसऱ्याच्या दिवशी मकर संक्रांत असते आणि संक्रांतीची पूजासुद्धा आपल्याकडे सकाळीच केली जाते। त्यामुळे आपल्याकडे भोगीच्या दिवशी ज्या काही भाज्या आणल्या जातात तर त्यातून थोड्या भाज्या या आपल्याला दुसऱ्या दिवसासाठी म्हणजेच संक्रांतीसाठी काढून ठेवायच्या आहेत। कारण संक्रांतीला आपण जे काही सुगड पूजन करतो तर त्या सुगडांमध्ये भरण्यासाठी या भाज्या आपल्याला लागत असतात। त्यामुळे त्या आपल्याला आधीच थोड्याशा काढून ठेवायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपली गडबड होणार नाही। आणि त्याचप्रमाणे बऱ्याच भागांमध्ये उडदाची डाळ आणि तांदूळ यांची खिचडी बनवली जाते आणि त्याचाही आस्वाद घेतला जातो। तर याप्रमाणे भोगी हा सण साजरा केला जात असतो। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी या सणाची माहिती बघितली आहे आणि भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघितली आहे। आणि भोगी या सणाच्या दिवशी आपल्याला काय करायचं नाहीये तर या दिवशी आपल्याला उगाच राग हा कोणावरही करायचा नाहीये। आपल्या घरामध्ये संपूर्ण शांतता ठेवायची आहे। कोणाबद्दलही वाईट अपशब्द हे आपल्याला चुकूनही काढायचे नाहीयेत, कोणाचाही अपमान करायचा नाहीये। आणि आपल्या दारावर कुठलाही प्राणी, पक्षी किंवा मनुष्य येऊ द्या तर त्याला आपल्याला रिकाम्या हाताने न खाता पिता पाठवायचं नाहीये। आपल्या यथाशक्ती त्या व्यक्तीला, प्राण्याला किंवा पक्ष्याला आपल्याला काहीतरी खायला द्यायचं आहे आणि तसंच गरजू गरीब व्यक्तींना यथाशक्ती दान धर्मसुद्धा करायचा आहे। आणि या पद्धतीने भोगी हा सण आपल्याला साजरा करायचा आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।